नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय आहे भारतातील पहिली दलित अभिनेत्री पी.के. रोझी. एक काळ असा होता जेव्हा भारतात सिनेमा नुकताच जन्म घेत होता. पडद्यावर नवीन कलाकार दिसत होते. नव्या कथा सांगितल्या जात होत्या. पण त्या काळात समाज मात्र अजूनही जातीभेदाच्या जाळ्यात अडकलेला होता. आणि त्याच काळात भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवीन उदयास आलं ते म्हणजे पी.के. रोझी. ही कथा फक्त एक अभिनेत्री नाही, तर ती भारतीय समाजाच्या कठोर वास्तवाची कहाणी आहे. 1928 साली एक मूकपट प्रदर्शित झाला. दिगत कुमारन या मल्याळम भाषेतील पहिल्या चित्रपटापैकी एक होता. या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती पी.के. रोझी यांनी. पडद्यावर त्या एक उच्चवर्णीय नायर स्त्रीची भूमिका करत होत्या. पण पडद्यामागचं वास्तव्य खूप वेगळं होतं. कारण रोझी स्वतः दलित समाजातून आलेल्या होत्या. त्या काळात समाजात असा विचार होता की खालच्या जातीतील व्यक्तीने उच्चवर्णीय पात्राची भूमिका करणं ही मोठी चूक आहे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जे घडलं ते भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक मानलं जातं. चित्रपटगृहात काही लोक संतापले. त्यांना हे मान्यच नव्हतं की दलित स्त्री पडद्यावर उच्चवर्णीय नायिकेची भूमिका करत आहे. राग इतका वाढला की चित्रपटगृहात हल्ला झाला. पोस्टर्स फाडली गेली, गोंधळ माजला आणि रोझीचं आयुष्य एका क्षणात बदललं. लोकांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. त्यांना गाव सोडून जावं लागलं. भारतीय सिनेमाचा जन्म होत असताना जातीय विषमता मात्र अजूनही खूप खोलवर रुजली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा सांगितलं होतं की जात ही फक्त सामाजिक रचना नाही, तर ती मानसिक गुलामगिरीची व्यवस्था आहे. रोझीचा अनुभव या विधानांचं जिवंत उदाहरण ठरतो. पडद्यावर त्यांना लोकांनी स्वीकारलं, पण पडद्याबाहेर मात्र त्यांची ओळख नाकारली गेली. हेच त्या काळातील समाजाचं वास्तव्य होतं. या काळात सिनेमाची निर्मिती, व्यवस्था, स्टुडिओ, भांडवल, वितरण या सर्व गोष्टी उच्चवर्णीयांच्या नियंत्रणात होत्या. खालच्या जातीतल्या कलाकारांसाठी या क्षेत्रात प्रवेश करणं अतिशय कठीण होतं. अनेक दशक दलित व्यक्तींना सिनेमात दुय्यम किंवा नकारात्मक भूमिकांमध्ये दाखवलं जात होतं. प्रतिनिधित्व अत्यंत कमी होतं. पण काळ बदलू लागला. आज अनेक दलित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार आपला आवाज ठामपणे मांडत आहेत. त्यांच्या कथा सांगितल्या जात आहेत. तरीही उद्योग जगात मधील सत्ता, वितरण व्यवस्था आणि स्टार सिस्टीम अजूनही मोठ्या प्रमाणात उच्चवर्गीयांच्या हातात असल्याचे अनेक अभ्यास सांगतात. पी.के. रोझीची कथा फक्त एक अभिनेत्रीची कथा नाही, तर ती भारतीय सिनेमाच्या आरशात दिसणाऱ्या जातीय असमानतेची पहिली स्पष्ट झलक आहे. सिनेमा समाजाचं प्रतिबिंब असतो असं आपण नेहमी म्हणतो, पण कधी-कधी तो समाजातील अन्यायही अधिक स्पष्टपणे उघड करतो. रोझीचं आयुष्य त्याच सत्याची आठवण करून देतं. त्यांचं शरीर पडद्यावर स्वीकारलं गेलं, पण त्यांचं अस्तित्व मात्र समाजानं नाकारलं. म्हणूनच केरळच्या पडद्यावर घडलेली ती घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एक ऐतिहासिक संदर्भ देते. आज आपण भारतीय सिनेमाचा इतिहास पाहतो, तेव्हा त्या इतिहासाच्या पहिल्या पानावर एक नाव कायम लिहिलेलं आहे, पी.के. रोझी, जिने अभिनय केला पण त्याची किंमत आयुष्यभर चुकवली. आणि म्हणूनच ती केवळ पहिली दलित अभिनेत्री नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात समानतेसाठी लढलेल्या पहिल्या प्रतीकांपैकी एक आहे. धन्यवाद.